हॅलो एव्हरीवन, तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका मोठ्या व्लॉगमध्ये। आणि आजचा व्लॉग मी अचानक स्टार्ट केला, म्हणजे आज घटस्थापना होती। म्हटलं चला मग आजचा व्लॉग तर बनतोच। आणि हा, तुम्ही या आधीचे माझे व्हिडिओ बघितलेले नसतील तर ते तुम्ही प्लीज बघा, खूप छान आहे। आणि मला कमेंट करायला अजिबात विसरू नका। तर चला वेळ न घालवता व्हिडिओ इथे स्टार्ट करते। आता मी रोज वापरायला डेली ड्रेसेस घालते, पण म्हटलं सणावाराला तरी साडी घालावा। आणि मग आज व्हाईट कलर होता, नवरात्रीचा फर्स्ट डे। आता ही साडी व्हाईट आहे की नाही हे तुम्हीच मला सांगा, पण म्हटले चला मग आता हीच साडी घालते। मग असं 1 मिनिटात ट्रान्झॅक्शन व्हिडिओ बनवून साडी घातली, पण 1 मिनिटात काय साडी घालणं होत नाही, म्हणून मी ड्रेस घालते रोज। आणि मग आता मी अशी छान अशी साडी घातली आणि मला वाटते की ही व्हाईट आहे, फक्त आता मेकअप वगैरे बाकी आहे। तर म्हटलं चला पटकन आता साडी घातली तर बाकी पण आवरून घेऊ डबल, मग थोडंसं राहिलं की राहूनच जातं मग घाईघाईमध्ये। आणि मेकअप म्हणजे काहीच नाही, सिंपल असं फक्त पावडर, टिकली आणि सिंदूर आणि पास आणि थोडीशी लिपस्टिक, बस एवढंच असतं माझं मेकअप। आणि मी इथे एकदम रेडी। आणि कसा वाटतं हा माझा सिंपल लुक मला कमेंटमध्ये सांगा। आता फक्त बँगल्स राहिल्या होत्या, म्हटलं चला तेवढे चेंज करून घेईल। आणि मग लगेच बँगल्स पण घालून घेतल्या। तरी मी असं विचार केलं होतं की चला आज आपण पोत पण घालूया, माझी मोठी गंठन, पण तरी ते राहिलंच। आणि आता मी इथं मेकअप करते किंवा माझं आवडते तर पिल्लू कुठे आहे, तर पिल्लू तिच्या आत्तीजवळ होती म्हणून मी हे सगळं करू शकत होते। तर आत्ती आणि पिल्लू आता मस्त दोघीजणी खेळत आहे, मग म्हटलं तोपर्यंतच मी माझं पटकन असं आवरून घेतलं। आता दिवाळी असो की दसरा किंवा घटस्थापना जरी असले तरी बाई माणसाला तिचे काही कामं चुकत नाही। मग म्हटलं चला बाकी सगळं आवरलं तर ठीक आहे, पण बाकी स्वयंपाक पण पटकन उरकून घेऊ। मग मस्त सिंपल अशी सोयाबीनची भाजी केली, कारण बाकीच्यांना उपवास होता, म्हणजे मम्मींना आणि मोठ्या दीदीला। तर मम्मी माझं पटकन स्वयंपाक असं करून घेतला, सिंपल अशी सोयाबीनची भाजी केली। आणि नंतर मग आम्ही पूजेच्या घटस्थापनेच्या तयारीला लागलो। आता इथे मम्मी एक गोष्टी करत होते आणि मी बघत होती, म्हटलं आता फक्त बघते, पुढच्या वर्षी आता मीच करेन। तर इथे त्यांचं एक गोष्ट चाललं होतं। आज असं होतं की ही कसली तरी पानं आहे, मला तर आठवत नाही, पण ती माळ घालायची होती घटाला। मग हे तर त्यांनी ती माळ घातली आणि मी म्हणत होते की तुम्ही ती माळ डिरेक्ट अशी गोल घाला, पण त्यांचं म्हणणं होतं की नाही ती डोक्यालाच घालता। आता पिल्लूला तिच्या आत्याकडे दिली आणि ती खरंच एवढं छान बघत होती ना, म्हणजे एकदम शांत राहून मस्त सगळं बघत होती, तिच्यासाठी नवीनच होतं। आणि खरंच असं काही असलं ना की ती एकदम छान बघते किंवा छान एन्जॉय करते, आणि मला पण खूप छान वाटतं जेव्हा ती असं एन्जॉय करते किंवा बघते। तर मग आता इथे आमची सगळी घटस्थापना वगैरे सगळं झालं आहे, आता फक्त आरतीच बाकी आहे। तर मग आता आरती करतो। आता मी इथे थोडीशी रांगोळी काढली, आणि रांगोळी म्हणजे सिंपल अशी ती गोलवाली, कारण मला तीच येते, म्हणजे येते मला बऱ्यापैकी रांगोळी, पण आता काही जागा नव्हती म्हणून मला सिंपल अशी रांगोळी काढली। आणि खरंच घटस्थापना पण असे सगळेजण येऊन बसले ना की मला असं छान वाटतं, म्हणजे काहीतरी घरात नवीन असं मस्त वाटतं। तर मग इथं माझी रांगोळी वगैरे झाली आणि त्यानंतर मग आम्ही आरती म्हटली। तर खरंच मस्त वाटतं। आता इथून पुढे 10 दिवस तर असंच घरात सगळे एकत्र येऊन मस्त आमची आरती वगैरे होणार आहे। आणि पिल्लू पण खरंच एन्जॉय करते आहे, तिला तर आम्हाला खरंच नवल वाटतं की कशी इतकी ती शांत राहते अशी काही वेळेला, आणि मस्त चालतं तिच्यावालं सगळ्यांसोबत। तर आता आमचं आरती वगैरे करतो, तर मग भेटू आता। संसारी
वारी वारी जन्म मरणाचे वारी, हारी पडलो आता संकट निवारी. जय देवी जय देवी जय माता दैत्यासुरवर्णी, सुरवरीश्वर वंदे तार संजीवनी. जय देवी सप्तशृंगी माते की जय. तुला धरतच नाही आली ती माझी धरायला घाल. त्यानंतर मी इथे निवद दाखवला. आज तुपाचा निवद होता, तर मग मी तेच असं निवद वगैरे दाखवला देवीला. आणि आता इन्स्टावरती म्हणजे असं आहे की रोज काहीतरी नवीन निवद, जसं की एखाद दिवशी केळी किंवा काय. तर म्हटलं चला आता हे आधीपासून नव्हतं, पण मग आता आहे, आपल्याला माहिती आहे, तर मग करायला काही हरकत नाही. मग त्यासाठी म्हटलं चला आपण आता रोज तेच करूया. मग नंतर मी देवीला हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं आणि दर्शन घेतलं. तर असं होतं, मस्त घटस्थापना झाली आहे. ही माझी दुसरी, म्हणजे पहिल्या वर्षी पण होते आणि आता दुसऱ्या वर्षी. तर इथं आमचा स्वयंपाक वगैरे सगळं रेडी आहे. आणि मग आता म्हटलं चला सगळं जेवायला घेऊया. तर आता मी सगळे मस्त जेवण करतो. आता आमच्या घरी रोजच असं असतं, एक माणूस पिल्लूजवळ असतं आणि बाकीचे मग जेवण करता. आता मम्मी इथं जेवण करता करता तिला सांभाळते. आणि हा टी व्ही तर आमची कंपल्सरी, म्हणजे टी व्ही पुढे चालू असते आणि मग आम्ही जेवण करतो. तर मग अशी मी रांगोळी काढली होती आणि असं केली होती घटस्थापना. एकदम अचानक ठरलं की व्हिडिओ काढते. मग म्हटलं चला चांगलं टॉपिक पण आहे, आपल्याला पण छान असं कंटेंट मिळेल. मग मी म्हटलं चला शूट करते, म्हणून मी इंट्रो काही शूट केला नाही. आणि मग मी आधी व्हिडिओ स्टार्ट केला आणि मग तिथंच व्हॉइस ओव्हरिंग करून टाकले. तर आता सगळं जेवण वगैरे सगळं आवरलं आहे. मग म्हटलं चला एंड तरी करूया असं बोलून. आणि तुम्हाला बाहेर भरपूर पाऊस आहे आणि त्यामुळे कपडे सुकले नाही, मग सगळीकडे कपडेच कपडे. आणि इथं माझं बाळ शांत झोपलं आहे. थोड्या वेळाने मी तिला तिकडे घेते, झोईतच झोपते ती पहिलं. तर असा होता आजचा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि आवडला असेल तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि भेटू अशा छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत